बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे। एनडीएला घवघवीत यश मिळताना दिसते। मंत्री उदय सामंत आहेत। सर, स्वागत आहे TV9 मराठीमध्ये। एनडीए खूप पुढे दिसते, 150च्या पुढे जागा एनडीएकडे गेल्या दिसतात। काय प्रतिक्रिया आहे? पूर्ण देशामध्ये ज्या ज्या निवडणुका झाल्या, ज्या ज्या निवडणुका होणार आहेत, त्याच्यामध्ये एनडीएच तुम्हाला पुढे दिसणार आहे। आता तर बिहारची परिस्थिती अशी आहे की बिहारच्या जनतेने तर जे काही फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता त्याला सगळ्याला छेद दिलाय आणि पुन्हा एकदा एनडीएचं नेतृत्व म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना त्यांनी स्वीकारलंय आणि तिथले नितीश कुमार साहेबांना स्वीकारले। ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी सभा घेतलेल्या होत्या, एकनाथ शिंदे 2 दिवस प्रचाराला देखील गेले होते, त्यांच्या पायगुणाचं यश आहे असं म्हणायचं हे? नक्की आम्हाला आनंद आहे। त्यांचा पायगुण चांगलाच आहे। महाराष्ट्रासाठी देखील त्यांचा पायगुण चांगला ठरलेला आहे आणि ज्या दिवशी ते बिहारला निवडणुकीच्या प्रचारासाठी होते त्यांनी कॉन्फिडेंटली सांगितलं होतं की एनडीएचीच सत्ता म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांवरचाच विश्वास बिहारची जनता दाखवेल, नितीश कुमार साहेबांवरचा दाखवेल आणि ते सिद्ध झालं। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचं घोषणा केलेली होती त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसला, कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांच्याच नेतृत्वामध्ये लाडक्या बहीण योजनेचा शुभारंभ जो आहे तो झालेला होता। बिहारमध्ये देखील आता 10,000 रुपये दिलेले होते महिलांसाठी, तो फायदा बिहारमध्ये झाला असं म्हणायचं आपण? आता याच्यावर अनेक गोष्टी पुढे येतील। कोण म्हणेल पुन्हा एकदा EVMचा घोटाळा आहे, कोण म्हणेल या 10,000चा परिणाम आहे। जे हरतात त्यांना काहीतरी कारण लागत असतं आणि जे जिंकतात ते खुल्या दिलानं सांगत असतात की आम्ही जनतेशी बांधील आहोत। तसं महिलांच्या उद्धारासाठी, महिला भगिनींच्या उद्धारासाठी देखील काम करणं एनडीए म्हणून आमची जबाबदारी आहे। त्याच्यामध्ये काही नवीन नाही। पण आता बघा, मी अनेक वेळा असं सांगितलं की EVMबद्दल जर काय प्रॉब्लेमच असेल तर नुसतं EVM अडचणीचं आहे किंवा EVM चुकीचं आहे हे सांगण्यापेक्षा EVMवर जे खासदार निवडून आलेत त्यांनी पण राजीनामे दिले पाहिजेत महाविकास आघाडीचे। ती आमदारकी खासदारकी भोगायची आणि फक्त EVMवर टीका करायची हे फार चुकीचं आहे। लोकशाहीच्या पद्धतीने ह्या निवडणुका होत आहेत आणि त्या आम्ही जिंकलेल्या आहेत। अंबादास दानवेंनी पराभव मान्य केलेला आहे, पण असं असताना ते असंही म्हणतात, घरचा आहेर दिलेला आहे काँग्रेसला, की त्यांनी खूप चुका केल्या, RJD आणि काँग्रेसने चुका केल्या, तेजस्वी यादवांचा चेहरा घोषित करायला उशीर केला म्हणून हा सगळा पराभव बघावा लागतो असं त्यांचं म्हणणं आहे। चुका कोणी केल्या हा त्यांचा महाविकास आघाडीचा भाग आहे, पण आम्ही जिंकलो हे महत्त्वाचं आहे। शेवटचा प्रश्न विचारतो, या निवडणुकीचा महाराष्ट्राच्या अनुषंगाने काय फायदा होईल? कारण लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये येऊ का? महाराष्ट्राच्या निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर देखील भगवा फडकेल ही एक मंत्री म्हणून मला खात्री आहे। एनडीएमधला घटक पक्षाचा मंत्री म्हणून मला खात्री आहे। त्याच्यामुळं आता ज्याला आपण गल्लीपासून दिल्लीपर्यंत असं म्हणतो, गल्लीपासून दिल्लीपर्यंत एनडीएच असणार, दुसरं काही नसणार। सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल हे मंत्री उदय सामंत होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की गल्लीपासून दिल्लीपर्यंत एनडीएचं सरकार असेल असं म्हणत असतानाच निवडणुकीचं देखील त्यांनी कौतुक केल्याचं आपल्याला बघायला मिळालं आहे। कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।